नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहित मोरे आणि मोर अँड मोर युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आता आपण आलोय कुठे? तर आता आपण आलोय एगिओच्या इटरीकडे। आणि इथे काय मिळतं? तर इथे मिळतं अंड्यापासून बनणारे विविध पदार्थ। तर चला बघूया ते पदार्थ कोणते कोणते। चला। तर मित्रांनो, आता आपण खाणार आहोत एगिओचा एक चीज बॉल। हा, अर्थात म्हणजे IPL चा सीझन सुरू आहे, पण खेळायचं नाहीये, खायचंय। भूक खूप लागली, तर चला दाखवतो। तर हा आहे एगिओचा एक चीज बॉल। बघूया हे कसं आहे। यामध्ये आहे चीज, थोडस आहे। ज्वालामुखी सारखा हा चीज बघा कसा बाहेर येतोय। आणि यातले जे मसाले आहेत ना, अप्रतिम आहे, अप्रतिम। बघा, कोथिंबीर, त्यानंतर कांदा आणि हे जे सॉसेस आहे याचं कमाल कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये। आणि आता खातोय मी। कमाल कमाल। विरार मध्ये याची शाखा फक्त एकच आहे। हा, ती पण आपला बोलिंज रोड आहे ना, ऑन दी वे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल। त्याच्या बरोबर समोर कोणाला विचारलं तर कोणी तुम्हाला हात धरून सोडेल इतकं असं नामचित दुकान आहे। मला प्रचंड आवडलंय। तर मित्रांनो, अंड्यापासून सगळ्यात पहिला पदार्थ घरात कोणता बनतो? तर ते म्हणजे भुर्जी आणि चपाती। पण या थकलेल्या वातावरणात, अर्थात हा प्रवास करून जेव्हा आपण घरी येतो, तेव्हा चपाती आणि भुर्जी बनवणं थोडं अवघड होऊन जात। पण याच्यावरती सुद्धा पर्याय काढलाय, तो एगिओ ने। अर्थात भुर्जीचा रोल हा आपल्यासाठी त्यांनी आणलाय। तर बघूया तो कसा लागतो। चला। तर मित्रांनो, हा आहे एगिओचा एक भुर्जी रोल। बोललो ना तुम्हाला, चपाती म्हणजे ही जी रोटी आहे ती, आणि या आत आहे भुर्जी। तर आता बघूया कसं लागतंय। कमाल। आईच्या हातची भुर्जी आठवली बाई। काय ना, हे खूप सोपं करून दिलंय। म्हणजे आधी चपाती अशी तोडावी लागायची, मग ती भुर्जी त्याच्यामध्ये घ्यावी लागायची, खावी लागायची। पण याच्यामध्ये काही वेस्ट होत नाहीये ना, काही काढता येते। संपूर्ण जी भुर्जी आहे या रोल मध्ये आत आहे, ज्याच्यामुळे बाईट घेणं खूप सोपं होतंय, आतही खराब होत नाहीये। आणि चव म्हणाल तर जगात भारी आहे, जगात भारी। या आणि का ठिकाण तुम्हाला माहिती आहे, एगिओची एक भुर्जी रोल। चला मित्रा, घरी बायकोला येतो अंडा बनवायला कंटाळा, अरे म्हणून तर तुझ्याकडे आलोय ना, खायला अंडा घोटाला। तर मित्रांनो, आता आपण खाणार आहोत अंडा घोटाला। तर चला बघूया कसा बनतोय तो। तर हा आहे अंडा घोटाला, एगिओचा स्पेशल आयटम अंडा घोटाला। तर मी आता खाणार आहे, तुम्ही पण खा। आधी सांगतो काय काय। हे आहे अंड, याच्यावरती आहे चीज, आणि हे आहे जे किसतो ना आपण, जे पांढरं असतं ते आपण किसून इथे टाकलेलं आहे। त्याची ग्रेव्ही इथे बनवलेली आहे। आणि हे आहे पाव, त्याला छान असं बटर मध्ये फ्राय करून त्यांनी आपल्याला दिलंय। चला बघूया आपण हे किती छान लागतं ते। हा,
जगात भारी. कमाल आहे मित्रांनो, कमाल आहे. आणि एवढं खाल्लं ना तरी पोट भरेल असं उत्तम आहे, उत्तम असा उत्तम पदार्थ आहे एगिओचा अंडा घोटाळा. तर मित्र हा स्पेशली हा जो पदार्थ आहे हा तू कुठे बघितला होतास की स्वतःच ठरवलास आणि इन्व्हेंट केलास? स्वतःच ठरवलाय आणि इन्व्हेंट केलं. मला ह्याच्यात काय काय पदार्थ आहे ते मला सांगू आता शकतो? त्यामध्ये 2 बॉईल अंडे आहे, ओके. त्यावरती हाफ फ्राय हा. आहे आणि त्यावरती चीज मारलेलं आहे आणि पाव मसाल्यामध्ये फ्राय केलेला आहे. ओके. पण आता हे जे अंड्याचे मला बारीक बारीक असे जे हे काय म्हणतात त्याला पीस आहे हो, हा. तो तुम्ही ते बॉईल अंड किसून हा, त्याच्यामध्ये किसून त्यामध्ये टाकतो. ओके. त्यामुळे ते एकदम खूप सॉफ्ट आणि मजा येते खायला. आणि हे चीज वगैरे मारून कमाल तू बनवलंयस. आणि विरारमध्ये खरंच हे एकमेव ठिकाण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं इथे उभ्याने खावं लागतंय. जर तुम्हाला बसून खायचं असेल तर हे 100 मीटर वरती आपल्या सोसायटीचं नाव काय? विवा स्वर्गला. विवा स्वरगंगा या सोसायटीच्या खालीच एगिओचं हे दुकान झालेलं आहे. तर ज्यांना फॅमिलीला घेऊन जर तिथे जायचं असेल तर इथे न येता तिथे जा. तीच चव, हाच पदार्थ आणि हेच नाव. तुम्ही तिथे पोचा, तोपर्यंत मी खातो. मित्रांनो तुम्हाला माहितच असेल मोबाईल अपग्रेड झालेत, जगणं अपग्रेड झालंय, विचार अपग्रेड झालेत. तर हेच विचार अपग्रेड करून एका एगिओ इटरीचं झालंय एगिओ कॅफे. कुठे? अहो दोघांमध्ये फक्त 100 मीटरचं अंतर आहे. अर्थात इथेच विरार वेस्टला, हा बोलिंग रोड जवळ असणाऱ्या विवा स्वरगंगा या बिल्डिंगच्या तळमजल्याला आहे एगिओ कॅफे. तर मित्रांनो या कॅफे मध्ये तुम्हाला बसून खाण्याची उत्तम सोय केलेली आहे, ज्याच्यामुळे तुम्ही पदार्थाचा उत्तम असा बसून आस्वाद घेऊ शकता. तीच चव, तोच पदार्थ आणि थोडं अपग्रेड होऊन तेच नाव एगिओ कॅफे तुमच्यासाठी घेऊन आलंय. तर मित्रांनो झटपट असं काय बनवतो घरी? तर झटपट आपण टाकतो अंड बॉईल करायला. हो, पण ते बॉईल झालेलं अंड कधी कधी खावंसं वाटत नाही. पण या ठिकाणी ते बॉईल अंड तुम्हाला खूप आवडेल, कारण ते आहे बटर मध्ये असं फ्राय केलेलं. त्याला म्हणतात बॉईल अंड विथ बटर तडका. तर चला खाऊया आपण तो पदार्थ. तर हे आहे बॉईल अंड विथ बटर तडका. तर बघूया कसं लागतंय ते. यमी. बटरचा कमाल फ्लेवर येतोय. आणि सगळ्यात महत्वाचं अंड्यामधला जो हिंसन वास असतो ना, ती फीलच नाही येते. इतकं कमाल झालंय. आणि नुसतं खायला तर फार मजा येते. मित्रांनो तुम्ही आता या ठिकाणाला नक्की येऊन भेट द्या. मी तर रोज येणार आहे. तुम्ही एकदा या आणि मग काय तुम्हाला सुद्धा सवय लागेल जशी मला लागली आहे. मी खातो. जेवण कोणतंही असो, पण जर जेवणामध्ये राईस नसेल तर ते जेवण अपूर्ण झाल्यासारखं वाटतं. म्हणूनच एगिओ कॅफे मध्ये मी आलोय एग राईस खायला, अर्थात अंडा राईस खायला. तर बघूया इथलं अंडा राईस कसं आहे. आणि हो, अख्ख्या विरार मध्ये अंडा राईस कुठेच मिळत नाही, ते फक्त मिळतं एगिओ मध्ये. तर एगिओ कॅफेला सगळ्यांनी या. आणि ते पहिलं काय घ्याल तर अंडा राईस. चला आता मागवलंय, येतंय. आणि हा टाकला जातोय पांढरा राईस.
जाण्याआधी तुम्हाला ते कसं झालं हे नक्की सांगणार आहे. आता 1-2 मिनिटात ती प्लेट माझ्या हातात येणार आणि हातात आली की लगेच मी तुम्हाला सांगणार आहे की हा पदार्थ कसा आहे. अंडा राईस. अरे बापरे, हे काय? अरे मी तर अंडा राईस सांगितला होता, पण मला आता कळालं की अंडा राईस बरोबर ऑमलेट सुद्धा येते. म्हणजे जर तुम्हाला ऑमलेट हवं असेल तर तुम्हाला त्यांना सांगावं लागेल की विथ ऑमलेट, आणि ऑमलेट नको असेल तर नुसता अंडा राईस पण. आणि हा, अख्ख्या विरारमध्ये अंड्यापासून बनणारे विविध पदार्थ हे जर कुठे मिळत असतील ना तर ते एकाच ठिकाणी, एगिओ कॅफे मध्ये. मी तर बाबा रोज येतो. हा, वेळ सांगतो. एगिओ कॅफे आहे सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत, आणि इटरी आहे संध्याकाळी 8 ते रात्री 11 पर्यंत. दुपारी जर भूक लागली तरी आपल्यासाठी एगिओ कॅफे आहे. ठिकाण सांगितलंच आहे आणि कॅप्शन मध्ये सुद्धा दिलंय. तोपर्यंत मी खाऊन घेतोय, तुम्ही ते वाचा. वा, कमाल. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, या अंडा राईसला ना घरची चव आहे, त्यामुळे हे पचायलाही खूप उत्तम आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जे कोणी जिमला आणि जे कोणी हेल्थ कॉन्शियस असतील ना त्यांनी बिनधास्तपणे खा, कारण प्रोटीन युक्त आणि फायबर युक्त असं अंडा राईस. कोणाचं? एगिओ कॅफेचं. तर या लवकर आणि कॉन्टॅक्ट करा. आणि हा, रील जास्तीत जास्त शेअर पण करा, ज्याच्यामुळे विरारकरांना हे आपलं ठिकाण कळेल आणि आपल्या मित्राचं दुकान जास्त मोठं होईल. चला, कमाल. आणि हो, तुम्हाला काय प्रश्न पडला तुम्हाला कळलंय, पण यांनी अपग्रेड विचाराबरोबर आणखीन एक विचार ऍड केलाय, तो म्हणजे ऑनलाईन फूड डिलिव्हरी. अर्थात स्विगी आणि झोमॅटो ते सुद्धा अवेलेबल आहे. सर्च तर मारा, मिळालं एगिओ कॅफे. तर लवकर सर्च मारा आणि पटपट ऑर्डर द्या. तोपर्यंत माझी ऑर्डर पूर्ण झाले का बघून येतो. आणि हा, या पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. चला, बाय बाय. तर या इटरीचे आधारस्तंभ आहे 2 भाऊ. एकाचं नाव आहे कुणाल आणि एकाचं नाव आहे कृष्णा. आणि कृष्णा बासुरी न वाजवता इथे उत्तम जेवण बनवतो, अर्थात म्हणजे अंड्यापासून बनणारे पदार्थ. तर खायचं असेल तर इथे या, इथे येऊन खा. आणि बसून खायचं असेल तर तिथे जाऊन खा. एक आहे इटरी आणि एक आहे एगिओ कॅफे. तुम्हाला कसं वाटतंय हे जरूर कमेंट मध्ये सांगा. तर चला, येत आहे ना, मी चाललो. बाय बाय.